अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते। केतनच्या हत्येसाठी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीनं हत्येसंदर्भातली माहिती गुगलवर सर्च केली होती। हत्या करून त्याला अपघात कसं दाखवलं जाईल हे सियानं सर्च केलं होतं अशी माहिती मिळते। सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये ही धक्कादायक माहिती मिळते। शिवाय केतन अग्रवाल हत्येच्या एफआयआर कॉपीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे। साखरपुडा झाल्यापासूनच केतन अग्रवालला सियावर संशय होता। सिया केतनला वारंवार लोहगडावर घेऊन जात होती। सुनियोजित कट रचून हा प्रकार केल्याचा केतनच्या वडिलांनी दावा केलाय। सिया किरकोळ कारणांवरून भांडत असल्याची तक्रार केतननं वडिलांकडे वारंवार केल्याचे त्यांनी सांगितलंय। दरम्यान ज्या लोहगडावरून सिया आणि तिच्या प्रियकरानं केतनला ढकललं त्याच घटनास्थळी आमचे प्रतिनिधी सूरज ओझा सध्या आहेत। पाहूया सूरज ओझा यांनी घेतलेला हा आढावा। मी सध्या पुण्याच्या लोणावळा येथील लोहगड फोर्टवर आहे, जिथे सियाने चेतन बरोबर मिळून केतनची हत्या केली होती। मी त्या स्पॉटला दाखवतोय तुम्हाला। या इथूनच ते गेले होते त्या स्पॉटवर आणि तिथे जाऊन एक अशी ड्रामा रचण्यात आली की हे लोक फोटो काढत होते आणि फोटो काढताना केतनचा पाय घसरला आणि हे घसरल्यामुळे तो इथे ही जी खाई आहे तिथे जाऊन त्याची डेथ झाली आहे। तर आपण अंदाज लावू शकता की हा किती याचा खोल किती असेल आणि किती डेंजर आहे जिथे ही घटना घडली। सध्या पोलिसांनी सिया आणि चेतन या दोघांना अटक केलेली आहे। काय नाही, ते इथं मुलगी त्या साईडला ओरडत होती। त्याच्यानंतर इथं सिक्युरिटी गार्ड आला आणि पोलिसांना कॉल केला। 350 आसपास असू शकतो। किती वेळ लागला रेस्क्यू करायला? म्हणजे खाली काय आहे, म्हणजे जाण्यासाठी जागा आहे की जंगल आहे? जंगल आहे पुरा। जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला आणि या फोर्ट मध्ये एंट्री करताना वेळी एक सीसीटीव्ही फुटेज मध्ये चेतन दिसला आणि जेव्हा चेतनला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला त्यावेळी सगळे पिक्चर क्लिअर झाली की सियाला हा लग्न करायचा नव्हता, म्हणून तिने हत्याचा कट रचला। 2 वेळा ते आले होते इथे, तिसऱ्या वेळेस ते परत इथे आले आणि यावेळी तिने सांगितलं की तिचा बर्थडे आहे आणि बर्थडे तिला इथेच साजरा करायचा आहे। त्या असा जिद्द करून ती केतनला इथे आणली आणि केतनची हत्या करण्यात आली। कॅमेरामॅन मनोजसह सूरज ओझा, एबीपी माझा, लोणावळा। या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचं प्रोफाईल आपण पाहूयात। तर सिया गोयल कोण आहे आपण पाहतोय। पुण्यातले व्यावसायिक प्रवीण गोयल यांची ती कन्या आहे। तर 20 वर्षांची सिया बीकॉमचं शिक्षण घेतेय। गोयल कुटुंबाचा ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांचा व्यवसाय आहे। तर सियाची मार्केट यार्ड परिसरात केकची बेकरी आहे। दुसरा आरोपी चेतन चौधरी कोण आहे ते आपण पाहतोय। पुण्यातील व्यावसायिक बाबूलाल चौधरी यांचा तो मुलगा आहे। 23 वर्षीय चेतननं बीबीएचं शिक्षण घेतलेलं आहे। तर 2 वर्षांपासून मार्केट यार्ड परिसरात वडिलांचा ड्रायफ्रुट्सचा किराणाचा व्यवसाय चेतन पाहत होता। तर चेतन चौधरी क्रिकेटपटू आहे। रणजी क्रिकेट खेळण्याचं त्याचं स्वप्न होतं। तर मृतक केतन अग्रवालचाही परिचय आपण पाहतोय। बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा तो मुलगा होता। तर केतन 25 वर्ष वयाचा होता। सिम्बॉयसिस मधून त्यानं बीबीएचं शिक्षण पूर्ण केलं होतं। पुढे अमेरिकेतून त्यानं बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं। 2 वर्षांपूर्वी शिक्षण पूर्ण करून केतन भारतात परतला होता। तर अमेरिकेतून परतल्यानंतर वडिलांच्या बांधकाम व्यवसायात केतन उतरला होता। यानंतर थेट जाणार आहोत विधान परिषदेमध्ये। मुख्यमंत्री